हॅलो नमस्कार, मी सायली. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळी सकाळी आम्ही खाली आलो आहेत आमच्या गाड्या वॉश करण्यासाठी. तर आता इकडे पाणी तेच चालू आहे. पाणी वगैरे घेऊन तिकडं जायचं बकेट घेऊन आणि मग वॉश करायचं. तर आज सकाळ अशी आहे आमची क्लिनिंगची. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आमच्या इथे ना असं बांधकाम वगैरे चालू आहे शेजारी, त्यामुळं खूप जास्त धूळ येत आहे. आता ही गाडी बघा, इतकी धूळ बसली यावरती, तरी खूप जास्त, म्हणजे नवीन गाडी तर वाटतच नाही आहे. रोज पुसलं तरी पण, आता सकाळी पुसलं तर संध्याकाळी धूळ त्याच्यावर बसलेली असतेच. काय गाडींची अवस्था झाली, रोज पुसलं तरी असलंच आहे बाबा, कंटाळून. हां, मातीवर पाणी पडते तर वास किती भारी येते. गाडी तर नवीन तर वाटतच नाही मला. आज धुतोय खरं, संध्याकाळी परत बघा आता गाडी त्याच्यावरती झाकायला पाहिजे, आपण घ्यायला पाहिजे ते, हो ना. म्हणजे कवर असलं की तेवढी धूळ नाही बसणार. गेलं नाही लोक मारलं तर निघल ती धूळ सरकत. ह्या गाडीवर तर भयानक धूळ आहे. आधी धूळ साफ करून घेऊ, नाही तर चिखलच झाला असता सगळ्या गाडीचा. इथे तर बघा हे काय. थांबा, आता ह्या गाडीला मस्तच बनवून टाकू आपण, छान वॉश करून. शॅम्पू आणायला पाहिजे होता, त्याने छान निघाली असती आणखीन गाडी. हो, शॅम्पू घेऊन यायला पाहिजे होता, छान निघाली, शाईन आली असती. असं दर रविवारी वॉश. नंतरचा गाड्यांचा लुक दाखवते मी तुम्हाला. ह्या दोन गाड्या तर बघा कसल्या भारी दिसत आहेत, एकदम चमकत आहेत. उगी नवीनच वाटत आहे ही पण गाडी त्याच्यासोबत. ती काय चालू आहे ह्या मांजरचं. गाड्या स्वच्छ दिसल्यामुळे जाते, सगळ्या गाड्यांकडे फिरते. छान वाटतात का गाड्या. निरीक्षण चालू आहे तिचं सगळ्या गाड्यांकडे जाऊन. नीट धुतलंय का नाही बघते. बापरे, मी तर खूप जास्त थकले. आलो होता वर, गाड्या वगैरे सगळ्या क्लीन झाल्यात. आणि त्यानंतर म्हणलं लगेच सोबत थोडंसं घरातल्या पण वस्तू क्लीन करून घ्याव्यात. आज तसा क्लिनिंगचाच दिवस झाला आमचा. तर सगळ्यात पहिले टेबल वगैरे क्लीन करून घेतला. आणि टी व्ही तर आम्ही वापरत नाही, पण तरी आहे म्हणून त्याला क्लीन ठेवावं लागतं. सोबतच मग हे जे प्लांट्स असतात तर तेही पुसून वगैरे ठेवले की छान दिसतात. पण आपण फ्रेमकडं खूप दुर्लक्ष होतं माझं तरी, की पुसणंच होत नाही सारखं सारखं मला. त्यामुळं मग आज ते पण पुसून घेतलं. आणि ज्या ज्या आपण वस्तू वापरतो ना घरामध्ये, जसं की टी व्ही झालं, आता हे कूलर, तर जास्त सारखं कंटिन्यू पुसणं होत नाही. त्यामुळं आजचा दिवस मी ठरवला आणि सगळं पुसूनच घेतलं. थोडंसं वर क्लीन करत राहिलं की मग जास्त पण धूळ होत नाही त्यावरती. तर त्यामुळंच मग हे वॉशिंग मशीन पण त्यानंतर मी क्लीन करून घेतलं. आणि हे जे मी प्लांट घेऊन आले होते महाशिवरात्रीच्या दिवशी, तर ती मी ह्याच्यावरती ठेवून दिले आणि ते खूपच सुंदर दिसत होतं. आणि मग त्यानंतर फ्रीजची वेळ आली. सगळं त्याला जी मॅग्नेट वगैरे लावलं होतं आम्ही, सगळंच काढलं त्याचं आणि मस्त त्याला क्लीन करून घेतलं. फ्रीजवर तर एवढी धूळ होते ना, म्हणजे काय माहिती धूळ कुठून येते. मी सगळ्या खिडक्या वगैरे लावून असतात माझ्या, तरी पण एवढी जास्त धूळ येते. मग फ्रीज पण मी क्लीन केलं बाहेरून. आता आतून एका दिवशी निवांत करावं म्हटलं, पण सध्या तरी सगळे इक्विपमेंट जे आहेत तर ते बाहेरूनच मी क्लीन करत आहे. आणि बघा एकदम क्लीन आणि छान वाटते माझं फ्रीज. आता स्वयंपाक करत असताना तसेच आपली जी खरकटी हातं असतात तर ती लागतात, त्यामुळं फ्रीज लवकरच घाण होतं. आणि मग मी सकाळी झाडून तर काढलं होतं, पण आता जे साफ केलं ना सगळं, त्याची परत धूळ पडली होती. तर त्यामुळंच मला परत सगळं घर जे आहे ते झाडून काढावं लागलं. म्हणून पटकन झाडून काढून घेतलं. त्यानंतर मग फरशी पुसायला घेतली. नेहमी कसं मी पाण्यामध्ये मीठ पण टाकते, पण आज काही टाकलं नाही, फक्त लिक्विडच टाकलं. आणि हे लिक्विडचा स्मेल मला इतका जास्त आवडतो ना, खूप फ्रेश वाटतं घरामध्ये जेव्हा आपण फरशी पुसतो आणि खूप क्लीन पण वाटतं. तर असं दिवसभराची ही कामं माझी सकाळी केली मी. आणि त्यानंतर मग बेसिन किंवा बाथरूम जे आहे ना, तर मी ह्या लिक्विडनं वॉश करते. चला, आता घराची तर क्लिनिंग झाली आहे, म्हणजे वरवरच क्लिनिंग केली आपण. तर जेवढं करायचं होतं मला आज तेवढं सगळं झालंय. आता मी माझी क्लिनिंग करते, आंघोळ वगैरे करून घेते, म्हणजे स्वयंपाक करायला मी मोकळी. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. बाय.